ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी जमलो त्यांच्या सर्वांचे नेते आदरणीय सुश्री उमाजी शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी सन्माननीय सिद्धरामजी भित्रे, आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते सन्माननीय विश्वनाथजी चाकोते, माझे दुसरे सहकारी श्री अमर पाटील. या ठिकाणी 2 दिवसापूर्वी म्हणजे कालच फोन करून अशा बैठकीचं नियोजन व्हावं अशा पद्धतीची गरज लक्षात घेऊन बोलवलं. त्या निमित्तानं समाजातील विशेष करून सिद्धेश्वर परिवार सर्व प्रतिष्ठित व्यापारी या ठिकाणी आपण सर्वजण आलात, त्याबद्दल आपलं एकदा मनपूर्वक स्वागत करतो. ज्यांनी या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त केली त्यामध्ये अशोक पाटील केणी, विजयकुमार तुरे, अजय शंकर पाटील, शिववी शास्त्री, मल्लिकार्जुन पाटील, आमचे कुंभारीचे करजोळे, असे सर्वच समाजातील प्रमुख प्रतिनिधित्व करणारे मंडळी यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त केली ती आपल्याला सर्वांना आपण त्याशी सहमत असावे असं मी मानतो. ज्या लोकसभा सोलापूरच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण ही बैठक बोलवलेली आहे, या बैठकीच्या निमित्तानं मी सर्वप्रथम शिंदे साहेबांना आणि काँग्रेस पक्षाला मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो की गेल्या 2 निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर आपण प्रणिती या ठिकाणी उमेदवारी दिली आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या शहराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी या ठिकाणी प्रणितीताईंच्या माध्यमातून एका खऱ्या अर्थानं कार्यकर्ता आणि ज्यांना समाजाचे प्रश्न समजत आहेत, समाजाचे प्रश्न सोडवण्याचं ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे अशा एका नेतृत्वाला प्रतिनिधित्व करण्याची या ठिकाणी आपण संधी दिली. आता सांगितलं विश्वनाथजींनी, त्याच्यानी साहेबही तसं वीरशैवच आहे, त्यामुळं वीरशैव काय असले तरी आपल्या समाजातल्या मधून आपण सातत्यानं मी त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जास्त बोलणार नाही, कारण माझ्यापेक्षा आपण सर्वजण त्यांना जवळून जाणताय. करमाळ्याच्या त्यांच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे आणि जाणलेला आहे. त्यामुळे मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही, परंतु जेव्हा जेव्हा विविध अशा संस्थांच्या माध्यमातून माझ्याकडे आपण नेतृत्व दिलंय, त्या ठिकाणी कुठलेही प्रश्न आले, कुठल्याही अडचणी आल्या तर सातत्यानं शिंदे साहेबांकडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी ताबडतोब त्या कशा सोडवता येईल यासाठी प्रयत्न केलेला आहे. एकच उदाहरण सांगतो. सिद्धेश्वर देवस्थानच्या उपमैदानाचा प्रश्न झाला होता आणि त्या प्रश्नाच्या निमित्तानं तिथं रोड सोडत नाही अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेसच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केला आणि त्यांना सर्व या लोकप्रतिनिधींनी सपोर्ट केला. सगळीकडनं हा प्रश्न सुटेल अशा पद्धतीनं मी प्रयत्न करत होतो, परंतु मला कुठंच काही त्यामध्ये मार्ग दिसत नव्हता. शेवटी मी शिंदे साहेबांकडे गेलो की अशा अशा पद्धतीनं मी आम्ही बोलतोय, सगळे कोर्ट ऑर्डर आमच्या बाजूने आहे आणि तरीही ते देत नाही.
शिंदे साहेबांनी मला वेगवेगळे मार्ग सांगितले, परंतु त्यातूनही काही मार्ग दिला. शेवटी साहेब म्हणाले, मी स्वतःच मुख्यमंत्र्यांची वेळ घेतो आणि त्या बाबतीत आपण त्या ठिकाणी बैठक घेऊ. आणि त्यांनी पुढाकार घेतला. तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी मुंबईमध्ये सर्व प्रतिनिधींना घेऊन फडणवीसांच्या समोर ही बैठक घेतली आणि ते वर्ष त्या ठिकाणी तो रोड आपल्यासाठी कसं सोडता येईल यासाठी प्रयत्न केला. त्यावेळेस दुसरा कोणी लोकप्रतिनिधी असलं तर ते काही आपल्या पक्षाचे नाही, आपल्याला काही करता येत नाही अशा पद्धतीने जे पक्षात होते त्या मंडळींनी आपल्याला त्या पद्धतीने विरोध केला. दाखवताना आपल्याबरोबर नव्हते म्हणणार आणि करायचं ते विरोधच केला. आणि इव्हन तेवढं करून सुद्धा शेवटी पोलीस यंत्रणा वापरून तो रोड आपल्याला वापरायला दिला नाही. अशा पद्धतीचे एक गलिच्छ राजकारण गेल्या 10 वर्षापासून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय. या निमित्तानं एक चांगलं झालेलं आहे की आमचे सिद्धार्थ नेते असू देत, त्यांनी आता बरंचसं बोलले, परंतु मी समाजाला दोष देत नाही. समाजाच्या दृष्टीनं जेव्हा एखादा प्रतिनिधी किंवा एखादा युवक किंवा एखादा आपल्यातलाच माणूस पुढे जात असतो, त्याच्याबद्दलची काही आशा वाटते, काही बदल पाहिजे असतो, अशा वेळेस समाज तशा पद्धतीने विचार करू शकतो. त्याला आशा वाटते की हा एखादा माणूस काहीतरी पुढे जाऊन करेल. आणि म्हणून कोणालाही मिळालं नाही, आपल्या आधीच्या पिढीला कधी मिळालं नाही. अशा पद्धतीने 20-20 वर्ष या शहरामध्ये लोकप्रतिनिधीचं काम आमदार म्हणून असू दे